नमस्कार, मी डॉक्टर पवार. काल आपण अर्नेश कुमार जजमेंटमध्ये नोटीस देण्याची जी काही प्रक्रिया करावी या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे. परंतु ती नोटीस कशी असावी या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अमनदीप सिंह जोहर वर्सेस स्टेट ऑफ NCT ऑफ दिल्ली या निर्णयामध्ये 2018 साली ही नोटीस कशी असावी, त्यात पारदर्शकता कशी असावी, त्याची वैधता कशी ठरवली जाईल, त्याचा फॉर्मॅट काय असावा या संदर्भात वेगवेगळ्या जे आहेत गाईडलाईन्स दिलेले आहे. तर मुख्य उद्देश त्याचा असा होता की काय झालं की नोटीस द्यावी हे तर ठरलं, परंतु ती नोटीस देत असताना ती नोटीस कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यावी, त्यामध्ये काय गोष्टींचा तपशिलाचा वर्णन त्यामध्ये घेण्यात यावं, यासाठी त्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या. आता त्या ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यात अटक न करता ज्यावेळी तुम्ही नोटीस देणार आहेत किंवा गुन्हे असे आहेत की अर्नेश कुमारची फुलफिलमेंट त्याच्यामध्ये होते आणि अशा केसेसमध्ये अटक करण्याआधी नोटीस देणे बंधनकारक आहे, असा पहिला मुद्दा त्या ठिकाणी दिला. दुसरा मुद्दा जो त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये नोटीसीवरती स्पष्ट तपशील असणं आवश्यक आहे. म्हणजे काय की गुन्हा नोंदवलेला कलम काय आहे, सेक्शन काय आहे, FIR नंबर काय आहे, व्यक्तीचं नाव काय, पत्ता काय, पोलीस ठाण्याचं नाव काय, चौकशीसाठी उपस्थित राहण्याची तारीख, वेळ, ठिकाण काय आहे, नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आणि सही त्या नोटीसीवरती असली पाहिजे. नोटीस जी आहे ती वैयक्तिकरित्या देता येऊ शकते किंवा दूतामार्फतीने पाठवता येऊ शकते. जर प्रत्यक्ष नोटीस सर्व करणं, सेवा करणं शक्य झालं नाही तर पोस्ट किंवा कुरिअरद्वारे ती पाठवता येते, परंतु त्याची रसीद आपल्याला जी आहे ती अधिकाऱ्याला सांभाळावी लागत असते. नोटीसीवर आरोपी किंवा त्या व्यक्तीची स्वाक्षरी जी आहे ती घ्यावी लागते किंवा सेवा झाल्याची नोंद जी आहे ती स्पष्ट ठेवावी लागते. जर त्यांनी स्वाक्षरी नाकारली तर 2 साक्षीदारांसमक्ष सेवा झाल्याची नोंद केली जावी अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि जर नोटीस दिली आणि त्या नोटीसीच्या अनुषंगाने आपण पालन केलं नाही, उपस्थित राहिलो नाही, तर त्या ठिकाणी अटक करता येऊ शकते, ही तरतूद त्या ठिकाणी घालून दिलेली आहे. आता हे जे मॉडेल फॉर्मॅट्स दिलेले आहे त्यासाठी ॲनेक्झर A आणि ॲनेक्झर B मध्ये ते फॉर्मॅट संदर्भात उल्लेख केलेला आहे. ॲनेक्झर B मध्ये त्यात कोणत्या घटकांची माहिती आवश्यक आहे यासाठी पुन्हा एकदा सांगतो की FIR नंबर, डेट, गुन्हा नोंदवल्याचा तपशील, पोलीस स्टेशन, त्याचं नाव, व्यक्तीचं नाव, त्याचा पत्ता, चौकशकामी हजर राहण्याचे कारण काय आहे, पर्पज काय आहे याची त्यात माहिती असावी, उपस्थित राहण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण हे स्पष्ट असावं आणि जो ऑफिसर ती नोटीस काढत आहे त्याची सही आणि नाव त्याच्यावरती असणं आणि त्याचा शिक्का त्याच्यावरती असणं हे त्यामध्ये गाईडलाईन्समध्ये दिलेलं आहे. आता सर्व पोलीस ठाण्यांना काय केलेलं आहे की या नियमावलीचं पालन करणं जे आहे ते आवश्यक आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पुरेशी संधी दिली जात आहे का हे दाखवण्यासाठी 41A नोटीसीचा योग्य वापर करणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. हा निर्णय अर्नेश कुमार ह्या निर्णयाच्या व्यावहारिक अंमलबजावणीसाठी एक आदर्श निर्णय म्हणून मानला जातो. तर नोटीस कशी असावी हे कुठं दिलेलं आहे तर अमनदीप सिंह जोहर वर्सेस स्टेट ऑफ NCT ऑफ दिल्ली 2018 सालचं जे जजमेंट आहे, संधी मिळाली तर ते जजमेंट निश्चितपणे तुम्ही वाचा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.